श्री सद्गुरू गजानन माऊली, माझे सद्गुरू श्री गजानन महाराज, श्रींचा उपदेश, श्रींचे मार्गदर्शन, श्रींच्या लीलेचे वर्णन, श्री गजानन विजय ग्रंथाचा अर्थ आणि श्रींची आध्यात्मिक शाळा, श्री भक्तांसाठी भक्ताद्वारे अपूर्व प्रसाद, श्री गजानन प्रसाद. श्रींचे भक्त दिलीप सावरकर. तमेव माता पिता तमेव, तमेव बंधू सखा तमेव, तमेव विद्या द्रवीण तमेव, तमेव सर्व मम देव देव. त्यांचे निवेदन. श्री सद्गुरू म्हणजेच सदोदित असणारे, सत्य असणारे, सत्य असलेले गुरुत्वैत्य, जे तत् आहे, जे तात आहे, जे नित्य नूतन आहे, जे शिव आहे, जे शांत आहे, जे शिव गावात नित्य राहते, जे आपल्या सेवकाचे संपूर्ण कल्याण करते, आपल्या भक्तांना संपूर्ण अध्यात्म ज्ञान देते, त्यांचा खास जन्म आणि म्हातारपण मेघांच्या फळीची धूळधाण करतो आणि भक्तांचा सत्वस्तूचे ज्ञान करून देऊन त्याला सद्गुरू करून स्वतःमध्ये विठ्ठल दाखवून त्याला आपलं करून घेतो. श्री सद्गुरू अतिशय सामर्थ्यवान असून अशुभ समुदायाचे ते युक्तीने नायनाट करतात. वेदशास्त्र ते अशा रीतीने समजून सांगतात की भक्तांना ते वेद वाटतच नाही, तर ते जीवनाचे सूत्र वाटते, जगण्याचे शास्त्र वाटते. जगण्याला मुक्तिरूप फळ केव्हा प्राप्त होते हे भक्ताला देखील कळत नाही व मोक्षाचा अधिकार होऊन बसतो. तो शिवगावाचा झालेला असतो, तो गजाननमय झालेला असतो, तो गजानन शिवाय राहू शकत नाही. त्यांचा श्वास हा गजानन श्वास असतो, तो वायुरूपी गजानन झालेला असतो, तो शिव तत्वात संचार करीत असतो, ज्यातून नवीन विभूती निर्माण होते, जी विठ्ठलाची विभूती असते. ज्याला काळा बुक्का लावलेला जातो तो भास्कर बनलेला असतो, जो इतरांना प्रकाश देत असतो. सत्य हे स्वरूपात पुण्य आहे. हे पुण्य सत्यचक्र गणगण गणात बोते म्हणित विषयवासना नाहीशा करते. सत हे ओमकारला प्रगट करते. बेबींच्या देठातून जे ब्रह्मरूपाने पोटावर दिसू लागते. सत्यचक्र गणगणात असते व ओमकार प्रगट होत असतो. काळाच्या करामतीसही अंकित करणारे सद्गुरू अशांती विभागापलीकडे असलेली स्थिती भक्ताला ओमकार रूपात दाखविते. ती स्थिती विपुल आनंद देते, ज्यातून गणचे समर्थ सगुण रूपात दिसायला लागते. ओम हे तथ्य व सत्य याचे सगुण रूप होय. तथ्य जे सत्य आहे, सत्य हेच तर तत्व झाले आहे, ज्यामुळे ओम हे बाळ श्री गणेश रूपात शिवगावात श्री गजानन नाव धारण करून आलेले आहे, जे जीवात्म्याच्या ठिकाणी दीपक लावित आहे, ज्यातून भक्त उद्धारित आहे. व्यप्रकाशी श्री सद्गुरू आत्म्याला आतमध्येच आत्मज्ञान त्याच्याच हृदयात बसून त्याला देखील सव्य प्रकाशी करते. भक्तांच्या प्रेमरूपी घरातील दिवा सद्गुरू मोठ्या प्रेमाने लावतो, त्याला भरभरून प्रकाश देतो. हा प्रकाश सद्गुरूचा असतो. बघणाऱ्यांना हा प्रकाश भक्तांच्या शरीरातून निघालेला दिसतो व लोक त्या भक्तांचा जय जयकार करतात. भक्तांचा जय जयकार झाला की सद्गुरू सुखावतात. त्यांचे प्रेमच भक्तांवर इतके असते की सद्गुरू त्या भक्ताशिवाय राहू शकत नाही. त्यांच्या शरीराचा ताबा ते घेतात व कार्य स्वतः करतात, ज्यातून सुंदर निर्मिती होते. ही निर्मिती शिवगावाची असते, ज्यातून आनंदाचे झरे सतत वाहत असते. हे आनंदाचे झरे गुणगुणत असते. गणगण गणात बोते. हे आनंदाचे झरे गुणगुणत असते. जय जय राम कृष्ण हरी. वसंत प्राप्त झाला म्हणजे झाडांच्या फांद्याची कशी अकस्मात पालवी फुटते हे कळत नाही, परंतु पालवी फुटणे थांबून ठेवणे हे झाडाच्या स्वाधीन नसते. तसेच सद्गुरूचे प्रेम उफाळून आले की भक्ताचे काही चालत नाही. भक्ताद्वारे सद्गुरूला कार्य करायचे असते. सूर्यविकासिनी कमळाला सूर्यकिरणाचा योग झाला म्हणजे कोण संकोचून राहणार. भक्त संकोचित वृत्तीतून केव्हा बाहेर पडतो हे त्याला देखील कळत नाही. जो जय गजानन श्री गजानन म्हणत असतो त्याचा जप हेच त्याचे तप झालेले असते. हे तपच त्याचे संपूर्ण ताप संपूर्ण पाप जाळीत असते, कारण श्रींची चिलीम पेटलेली असते. श्रींची चिलीम पेटली की मीपणा विसरतो. मग जसा तृप्त पुरुष ढेकरने व्यापला असतो, त्यास आपली ढेकर आवरून धरता येत नाही, तसा तो जय गजानन म्हटल्याशिवाय जगू शकत नाही. श्रींचे निवेदन श्रींना अर्पित करतो. बोला श्री गजानन महाराज की जय. परमात्मा गजानन हृदयसी नांदतो, हाती पेन्सिल देऊन अध्यात्म सांगतो. सद्गुरू प्रगटतो ओंकारात, भाकर देतो प्रसादात. ओंकार भाकर प्रगटते पोटावर, अध्यात्म प्रगटते वहीवर.
श्रींची कृपा होते भक्तांवर, भक्त होतो श्रीमय. श्रीने दिलेली आध्यात्मिक भाकर म्हणजे प्रस्तुत पुस्तक होय, जी श्रींची देणगी आहे. माझ्या सद्गुरूचे प्रेमच असे आहे की ज्यांनी मला भरभरून प्रेम दिले. प्रेममय सद्गुरू वाट दाखवी शिवाची, शिव गावाची. माझ्यासोबत तुम्ही देखील घ्या. बोला जय गजानन श्री गजानन, ओम गजानन गुरु गजानन. ओम गजानन नमो नमः, श्री गजानन नमो नमः, जय गजानन नमो नमः, गुरु गजानन नमो नमः. गण गण गणात बोते.